तर मित्रांनो, आज आपण बघूया की आपण वायफाय जे आहे ते कसं क्रॅक करू शकतो ते. एअर क्रॅक एनजी तर आज आपण ट्युटोरियल बघणार आहोत. तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगतो की कोणाच्या पण वायफायवर विदाऊट परमिशन अटॅक नका करू. कारण ते ॲक्चुअली इल्लीगल आहे. असं तुम्ही कोणाच्या पण वायफायवर विदाऊट परमिशन अटॅक नाही करू शकत. तुम्हाला जे पण काही करायचं ते स्वतःच्या घरच्या वायफायवरती तुम्ही अटॅक्स वगैरे परफॉर्म करा. ठीक आहे. एवढंच सांगायचं होतं आणि हे सिरियसली घ्या. ठीक आहे. हे मस्तीमध्ये घेऊ नका. ही कारण इम्पॉर्टंट गोष्ट आहे खूप. चला आता स्टार्ट करतो. सर्वात पहिलं तर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक अडॅप्टर लागेल, तुम्हाला जसं स्क्रीनवर दिसतोय आता. त्यानंतर तो मॉनिटर मोडला सपोर्ट केला पाहिजे. आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा डेस्कटॉपमध्ये जे अडॅप्टर असतात ते फक्त मॅनेज मोडला सपोर्ट करतात. तर एक असा अडॅप्टर घेतलात तुम्ही. त्यानंतर आता मी स्टार्ट करतो ट्युटोरियल. तर मित्रांनो, सर्वात पहिला तर तो अडॅप्टर जो आहे तो कनेक्ट करून घ्या. मी पण आता कनेक्ट केला अडॅप्टर आणि इकडे येऊन तुम्ही बघा असं कनेक्ट करू शकता. ते कनेक्ट आणि आता तो कनेक्ट जो आहे तो झालेला असतो. बघू शकतात कनेक्ट झालेला आहे. आता सर्वात पहिलं तर मी इकडे तुम्हाला IW कॉन्फिग करून दाखवतो. बघा 3 दिसत आहेत तुम्हाला अडॅप्टर. तर आपला अडॅप्टर जो आहे एक्सटर्नलवाला तो हा वाला आहे WLAN 0. तुम्ही बघू शकता तो मोड आहे मॅनेज मोड. तर आपल्याला मॉनिटर मोडमध्ये कन्वर्ट करावं लागेल सर्वात पहिलं तर त्यासाठी कमांड इथे एंटर करा airmon ng start WLAN 0. बघू शकतात मॉनिटर मोड इनेबल शो करते. ठीक आहे, ही स्टेप झाली. आता त्याच्यानंतर एक कमांड एंटर करा जे की आहे airmon ng check hill. त्याच्याने काय होतं तर सपोज करा आता बघा ही एक WPS अप्लिकेंट म्हणून एक सर्व्हिस चालू होती. जेवढा पण काही सर्व्हिसेस तुमच्या नेटवर्कमध्ये किंवा VM-मध्ये स्टार्ट असेल जे की इंटरफेरन्स क्रिएट करू शकतात अटॅक परफॉर्म करताना, तर ते जे आहेत ते स्टॉप होऊन जातील ह्या कमांडने. तर आता मित्रांनो तुम्हाला याच्यानंतर कमांड एंटर करायची आहे aerodump -ng. ठीक आहे, aerodump -ng WLAN 0. ठीक आहे. आता माझ्या केसमध्ये WLAN 0 माझ्या इंटरफेसचं नाव आहे. तुमच्या इंटरफेसचं नाव ऑब्व्हियसली वेगळं असू शकतो. WLAN 1, WLAN 2 काही असू शकतं. ठीक आहे. तर तुमच्याप्रमाणे एंटर करा. आता तुम्हाला दिसत असेल ही जी कमांड एंटर केली आता आपण aerodump WLAN 0, त्याच्याने तुम्हाला आजूबाजूला जेवढे पण तुमच्या नेटवर्क अवेलेबल आहेत ते सगळे शो होतील. ठीक आहे. आता माझ्या आजूबाजूला जेवढे नेटवर्क आहेत ते सगळे शो होत आहेत. तर ह्यातून आपला जो टार्गेट आहे तो बघा हा वाला आहे वाला. ठीक आहे. मी हे स्टॉप करतो प्रोसेस आणि हा जो आहे तो आपला टार्गेट असणार आहे. ठीक आहे. तर मी काय करतो इथे अजून एक टर्मिनल ओपन करून घेतो आणि आता इथे आपण अटॅक परफॉर्म करायला स्टार्ट करू शकतो. ठीक आहे. तर एक एक स्टेप सगळ्या बघा प्रॉपरली. तर आपला हा जो आहे याचा तुम्ही BSS ID बघून ठेवा आणि चॅनल बघून ठेवा. तर चॅनल जो तो आहे तो इथे तुम्ही बघू शकता CH लिहिलेला आहे. तर याचा चॅनल आहे 1 आणि याचा BSS ID म्हणजे मॅक ॲड्रेस आहे हा वाला. इकडे दिसतंय तुम्हाला. ठीक आहे. तर मी काय करतो आधी हा कॉपी करून घेतो, त्या दुसऱ्या टर्मिनलमध्ये येतो आणि आता आपण काय करतोय तर सिम्पली बघा मी आधी कमांड टाईप करतो आणि मग तुम्हाला एक्सप्लेन करतो. कमांड अशी आहे aerodump -ng -c1 त्यानंतर -write कॅप्चर टाकतो मी कॅप्चर त्यानंतर -VSS ID Ctrl+Shift+V ने तुम्ही पेस्ट करू शकता. तर आता काय होतंय तर aerodump ng. ठीक आहे. त्यानंतर -c म्हणजे त्याचा चॅनल. आता इकडे तुम्ही बघू शकता आपला चॅनल काय होता 1, म्हणून आपण 1 एंटर केलं. सपोज करा आता बघा हा दुसरा कुठला नेटवर्क आहे, हा होम एक नेटवर्क आहे, तर त्याचा चॅनल आहे 10. तर मी ते आता जर 10 असतं तर मी 10 एंटर केलं असतं. ठीक आहे. तसंच तुमच्या इकडे सपोज 11 असेल, 13 असेल, जेही काही असेल ते तुम्ही एंटर करा. ठीक आहे. तर माझ्या केसमध्ये जसं अनॉनिमसचं बघू शकतात 1 आहे म्हणून मी 1 एंटर केले. तर आता आपण काय करतोय ना की या कमांडने आपण वायफाय कॅप्चर करणार आहोत ह्या नेटवर्कचा. हा जो नेटवर्क आहे अनॉनिमस त्याचा आपण कॅप्चर करणार आहे. तर मी ते एंटर करतो ही कमांड. ओके, WLAN 0 पण एंटर करायचं होतं ॲक्च्युली इथे इंटरफेस. आता एंटर करतो. आता तुम्हाला दिसत असेल तो शो करतोय की नेटवर्कमध्ये किती डिव्हाइसेस कनेक्टेड आहेत. तर एक इथे नेटवर्कमध्ये आपल्याला डिव्हाइस कनेक्टेड दिसतोय त्या नेटवर्कला. तर आता आपण काय करू त्याला डिस्कनेक्ट करूया. हा जो नेटवर्कला जो डिव्हाइस कनेक्टेड आहे ह्याला डिस्कनेक्ट करूया आणि मग तो परत कनेक्ट करायचा ट्राय करेल. तेव्हा आपल्याकडे ती हँडचेक फाईल जी आहे ती कॅप्चर होईल आणि मग ती हँडचेक फाईल आपण नंतर ट्रॅक करायची आहे. ठीक आहे. तर मी इथे अजून एक ओपन करतो आणि इथे कमांड एंटर करतो airplay -ng आणि ही कमांड एंटर करतो. ठीक आहे. तर एअरप्ले जे आहे ते कमांडचं नाव आहे
ऑथ म्हणजे ऑथेंटिकेशन, म्हणजे तो डिस्कनेक्ट करेल एवढं पॅकेट पाठवून 5 पॅकेट पाठवेल. म्हणजे काय होईल की नेटवर्कमध्ये जे आहे सगळे डिस्कनेक्ट होतील, जेवढे पण डिव्हायसेस जे प्रेझेंट असतील ते, ठीक आहे. आणि मग परत ते कनेक्ट करायचं ट्राय करतील, तेव्हा हँड चेकिंग प्रोसेस होईल आणि मग आपल्याकडे तो हँडचेक फाईल जी आहे ती कॅप्चर होईल, ठीक आहे. इथे BSS ID एंटर करा. BSS ID नंतर इकडे तुमचं इंटरफेसचं नाव एंटर करा, ठीक आहे. एंटर करतो. आता इकडे बघा तो 5 पॅकेट सेंड करेल आणि जेवढे पण डिव्हायसेस कनेक्टेड होते ते इथे डिस्कनेक्ट झालेले असणार. परत कनेक्ट करायचं ट्राय करतील तेव्हा आपल्याकडे इथे बघू शकतात WP हँडचेक कॅप्चर झालेली आहे. ओके, आता मी हे स्टॉप करतो Ctrl Z करून आणि LS करून दाखवतो. ते इथे बघू शकता तुम्ही कॅप्चर 1 आपण कॅप्चर नाव दिलं होतं बरोबर. तर कॅप्चर फाईल जी आहे हे झालेले आहेत. आता ही जी फाईल आहे .cap, ठीक आहे, कॅप्चर .cap, ठीक आहे. तर ही वाली जी आपली फाईल आहे याच्यामध्ये आपलं कॅप्चर फाईल जी आहे ती स्टोअर झालेली आहे. हीच आपल्याला आता क्रॅक करायची आहे, ठीक आहे. तर मी क्रॅक करण्यासाठी इथे परत येऊया त्या टर्मिनलमध्ये. इकडे क्लिअर करतो सिम्पली आणि इकडे तुम्हाला एक वर्ड लिस्ट क्रिएट करावी लागेल, ठीक आहे. तर वर्ड लिस्ट कशी क्रिएट करायची, तर सिम्पली तुम्हाला वाटतं की असा असू शकतो वर्ड लिस्ट किंवा हा पासवर्ड असू शकतो, अशा प्रकारे पासवर्ड असू शकतो. एक वर्ड लिस्टमध्ये तुम्ही पासवर्ड इथे एंटर करून ठेवा किंवा तुम्ही ब्रूट फोर्सने पण अटॅकने परफॉर्म करू शकता, ठीक आहे. तर जेवढे पण कॉम्बिनेशन तो पॉसिबल होतील तेवढे तो प्रत्येक ट्राय करेल. तर मी इथे एक फाईल बनवली, टेक्स्ट फाईल, ज्याच्यामध्ये थोडेसे पासवर्ड्स एंटर केलेत. तर ह्याच्यामध्ये पण पासवर्ड आहे ज्याच्यामध्ये मला ऑब्व्हियसली पासवर्ड माहिती आहे. तर मी फक्त तुम्हाला सांगतो, एक्सप्लेन करतोय पासवर्ड कसं क्रॅक होतात ते. तर याच्यामध्ये पासवर्ड जो आहे तो याचा अनॉनिमस पासवर्ड आहे त्या वायफायचा. तर आता मी जसं क्लोज करतो, ठीक आहे. तुम्हाला ॲक्च्युली ब्रूट फोर्सच करावा लागेल जर तुम्हाला माहिती नसेल आणि ब्रूट फोर्सला खूप टाईम लागतो. तर त्याच्यावर जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मी सेपरेट व्हिडिओ बनवेन, खाली कमेंटमध्ये सांगा तुम्ही. बाकी आता आपण बघूया कसं क्रॅक करायचं ते, ठीक. तर आता मित्रांनो आपण फायनल स्टेप करूया. तर आपण काय करणार आहोत, तर पासवर्ड जो आहे तो आता आपण क्रॅक करूया. तर त्यासाठी सिम्पल कमांड एंटर करा, ठीक आहे. सिम्पल कमांड आहे aircrackng. त्यानंतर त्या फाईलचं नाव द्या ज्याच्यामध्ये तुम्ही कॅप्चर केलं आहे ते हँडचेक फाईल. माझ्या केसमध्ये नाव आहे capture.cap. फक्त एवढं लक्षात ठेवा की खूप साऱ्या फाईल्स बनतात कॅप्चरच्या, पण तुम्हाला .capवाली म्हणजे कॅप्चर फाईल जी आहे ती इकडे असाइन करायची आहे, ठीक आहे. खूप सारे फाईल्स बनतात, .csv वगैरे अशा पण काही फाईल्स बनतात. तर त्या CSV वगैरे असाइन नाही करायचे, तर .capवाल्या असाइन करायचे आहेत. त्यानंतर सिम्पली -w ने तुम्हाला वर्ड लिस्ट असाइन करायचे, ठीक आहे. जर तुम्ही वर्ड लिस्ट मोड करत असाल तर सिम्पली एंटर करतो. आता तुम्हाला दिसत असेल की फाउंड सांगतोय जे की आहे अनॉनिमस, ठीक आहे. तर आता बघू शकता तशा प्रकारे तुम्ही पासवर्ड जो आहे तो क्रॅक करू शकतात. होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.